फोर्स कोणते असतात तर बघा, ज्यावेळेला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस इंटरॅक्ट करतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये अट्रॅक्शनचा फोर्स येतो, म्हणून अट्रॅक्ट्स इच अदर असं आपण लिहिलं आहे. वाईल निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह चार्जेस ज्यावेळेला इंटरॅक्शनमध्ये येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये रिपल्शनचा आपण फोर्स नोटीस करू शकतो. मग ह्याच वेगवेगळ्या फोर्सेसचा स्टडी आणि चार्जेसचा बिहेवियरचा अभ्यास एका सायंटिस्टने केला आणि त्या सायंटिस्टने एक लॉ आपल्याला दिला, त्याचं नाव होतं कुलम्स लॉ. मग कुलम्स लॉ काय एक्सप्लेन करतो बघा, स्टेटमेंट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस विच इज ॲट रेस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे जर मी दोन चार्जेस घेतले कोणते पण रँडमली, म्हणजे असं नाही की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह घेतले पाहिजे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पण तुम्ही घेऊ शकता आणि त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स असलं पाहिजे, म्हणजे काहीतरी अंतर असलं पाहिजे. आणि ह्या स्टेटमेंटनुसार आपण मॅथमॅटिक एक्सप्रेशन काय तयार करू शकतो की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस. म्हणजे त्या चार्जेसचा काय केलं आपण, प्रॉडक्ट मल्टिप्लिकेशन केलं, म्हणजे फोर्स प्रोपोर्शनल टू Q1 Q2 असं लिहिलं. आणि नंतर सेकंड स्टेटमेंट सांगतं की स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देमला काय असलं पाहिजे, ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणून F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर लिहिलं. या दोघंही एक्सप्रेशन्सला जर मी कंबाईन केलं तर माझ्याकडे एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला तयार होतो विच इज फोर्स इज इक्वल्स टू K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. हा जो K असतो त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट, आणि त्या इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 1/4πε विच इज नथिंग बट 9 × 10⁻⁻⁹.